तर नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत पोहोचलेले आहेत। तिथे एका पालकांची 8 तास चौकशी झाली। 5 लाख रुपये देऊन नीट परीक्षेचा पेपर विकत घेतल्याचा नांदेडमधील कदम कुटुंबियांवर आरोप आहे। विद्युतनगर भागात राहणाऱ्या कदम कुटुंबियांची सीबीआयकडून 8 तास चौकशी झाली। कदम कुटुंबियातील मुलीला 120 मार्क मिळायचे। पुण्यात 15 दिवसाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थिनीला 560 मार्क मिळायला लागले। 2026 ची नीट परीक्षा नुकतीच पार पडली आणि त्यानंतर पेपर फुटीचं प्रकरण समोर आलंय। या पेपर फुटीचं धागेदोरे जे आहेत ते नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत। सध्या विद्युतनगर, नांदेड शहरातील विद्युतनगर परिसरात आहे आणि याच अशा रेसिडेन्सी परिसरामध्ये काल कदम कुटुंबियाची जे आहे ते साधारणतः 8 ते 9 तास सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे। सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी जी आहे ती सीबीआयकडून केली जात आहे। एकूणच नांदेड शहर हे एज्युकेशन हब म्हणून ओळखलं जातं। लाखो विद्यार्थी इथं शिक्षणाच्या निमित्तानं, नीटच्या निमित्तानं येत असतात आणि आता एका विद्यार्थिनी आणि पालकाची या संदर्भात सीबीआयनं चौकशी केल्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहे ते खळबळ माजलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड।